And welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th economic subject, chapter number 4, globalization and Indian economy. And the point of today's discussion is impact of globalization in India. Some example: some producers compete or perish. Small producers, लहान उद्योजक होते भारतातले, त्यांना एक तर स्पर्धा करावी लागली किंवा त्यांचे उद्योगधंदे बंद करावे लागले. फॉर लार्ज नंबर ऑफ स्मॉल प्रोड्युसर्स अँड वर्कर ग्लोबलायझेशन हॅज पोज्ड अ मेजर चॅलेंज. आणि मोठ्या प्रमाणात हे लहान उद्योजक होते, त्यांना जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जागतिकीकरणाचा सामना, आव्हानांचा सामना हा करावा लागला आहे. एक आहे रायझिंग कॉम्पिटिशन, ज्याला आपण म्हणूया वाढणारी स्पर्धा. Ravi did not expect that he would have to face a crisis in such a short period of his life as an industrialist. रवी हा एक उद्योजक होता आणि त्याने कधी विचार केला नव्हता की मोठ्या प्रमाणात त्याला संकटाचा सामना एवढ्याशा छोट्या काळामध्ये त्याला सहन करावा लागणार आहे. रवी took a loan from the bank to start his own company producing capacitors in 1992 in Hausar, an industrial town in Tamil Nadu. तामिळनाडूच्या हौसरमध्ये 1992मध्ये रवीने बँकेकडून लोन घेतलं, एक कंपनी सुरू केली ज्याचं कॅपॅसिटर, जे टी व्हीमध्ये यूज केले जातात किंवा ट्यूबमध्ये असतात ना ते कॅपॅसिटर्स, ते त्याने उत्पादन करायला त्याची सुरुवात केली. कॅपॅसिटर्स आर यूज्ड इन मेनी इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस इन्क्लुडिंग ट्यूबलाईट्स, टेलिव्हिजन एक्सेट्रा. मी आत्ता सांगितलं की ट्यूबलाईट्स आणि टेलिव्हिजनमध्ये यूज केले जातात. विदिन 3 years ही वॉज एबल टू एक्सपांड प्रोडक्शन अँड हॅड 20 वर्कर वर्किंग अंडर हिम. तसं प्रोडक्शन असं वाढत गेलं, त्याच्याकडे आता 20 कामगार काम करत आहेत. हे स्ट्रगल रन हिज कंपनी स्टार्टेड वॅन द गव्हर्नमेंट रिमूव्ह रेस्ट्रिक्शन ऑन इम्पोर्ट ऑफ कॅपॅसिटर्स ॲज पर इट्स ॲग्रीमेंट ॲट WTO in 2001. आता 2001मध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं एक ॲग्रीमेंट झालं आणि मोठ्या प्रमाणात जे आयात करणारे, भारतातून जे कॅपॅसिटर आयात होत होते त्याच्यावरचे जी बंधने होते ते काढून टाकलेले आहेत भारतीय इंडियन गव्हर्नमेंटने. सो हिज मेन क्लायंट द टेलिव्हिजन कंपनी यूज टू बाय डिफरंट कंपोनंट्स इन्क्लुडिंग कॅपॅसिटर्स इन बल्क फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ टेलिव्हिजन सेट्स. आता टेलिव्हिजन कंपनीचे जे काही लोक होते ते मोठ्या प्रमाणात कॅपॅसिटर ह्या रवीकडून घेत होते. आता काय झालं, हावेवर द कॉम्पिटिशन फ्रॉम MNC ब्रँड forced the Indian television companies to move into assembling activities for MNCs. MNCमुळं नवनवीन कॅपॅसिटर्स आपण म्हणूया बाजारामध्ये आलेले आहेत आणि ज्या काही टेलिव्हिजन कंपनीज ज्या आहेत ते MNCकडेच अट्रॅक्ट झालेले आहेत. ज्या काही त्यांच्या टी व्हीचे सेट असेंबलिंग करण्यासाठी म्हणजे जोडण्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या MNCकडे आता वळलेल्या आहेत. Even when some of them bought capacitors, they would prefer to import, as the price of this imported item was half of the price charged by the people like Ravi. आणि ह्या ज्या आयटमची प्राईस होती कॅपॅसिटरची, जो रवी घ्यायचा त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीत हे कॅपॅसिटर मिळू लागले. रवी नाव प्रोड्युसेस लेस दॅन हाफ ऑफ द कॅपॅसिटर्स दॅट ही प्रोड्युसेस इन द इयर 2000 and has only 7 workers working for him. Many of the Ravi's friends in the same business in Hyderabad and in Chennai have closed their unit. आणि म्हणून जे काही कॅपॅसिटर्स रवी तयार करायचा त्याच्यापेक्षा आता निम्म प्रोडक्शन करतो आहे. 2000मध्ये जेवढं काढायचं प्रोडक्शन त्याच्यापेक्षा कमी, निम्मावर त्याचं प्रोडक्शन आलेलं आहे. 7च कामगार काम करत आहेत. त्याचे जे मित्र आहेत जे हैदराबाद चेन्नईमध्ये आहेत त्यांचे तर उद्योग जे आहेत ते बंद पडलेले आहेत. सो बॅटरीज, कॅपॅसिटर्स, प्लास्टिक्स, toys, tires, dairy product and vegetable oil are some example of the industries where the small manufacturers have been hit hard due to competition. MNC आल्यामुळे स्पर्धा वाढली आणि स्पर्धामुळे हे जे काही लहान उद्योजक होते त्याच्यामध्ये बॅटरीज असतील, कॅपॅसिटर असतील, खेळण्या असतील, टायर असतील, डेअरीचे प्रोडक्ट असतील, व्हेजिटेबलचे ऑइल, यांना मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचा सामना हा करावा लागलेला आहे. सेव्हरल ऑफ द युनिट्स हॅव शट डाऊन रेंडरिंग मेनी वर्कर्स जॉबलेस. खूप सारे उद्योग बंद पडले, कामगार जे होते ते जॉबलेस झाले. द स्मॉल इंडस्ट्रीज इन इंडिया एम्प्लॉय लार्ज नंबर ऑफ वर्कर, 20 million इन द कंट्री, नेक्स्ट ओनली टू ॲग्रिकल्चर. आणि म्हणून लहान जे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये जवळपास आपण म्हणूया 20 million कामगार हे काम करतात ज्यांच्याकडे आता जॉब राहिला नाही, जो आपण म्हणूया ॲग्रिकल्चर नंतर या क्षेत्रामध्ये जास्त लोक
जे आहेत कामगार या लहान लहान उद्योगामध्ये काम करतात. दुसरं एक उदाहरण आहे कॉम्पिटिशन अँड अनसर्टन एम्प्लॉयमेंट. म्हणजे आपण म्हणूया कामगारांच्या जीवनावरती एक व्यापक परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळतो. कशा पद्धतीने स्पर्धा झालेली आहे आणि नंतर त्यांचे जे काही रोजगार आहेत त्या रोजगार हा अनिश्चित झालेला आहे. सो ग्लोबलायझेशन अँड the pressure of the competition have sustainedly changed the lives of the worker. आता जागतिकीकरणाचा काय परिणाम झालेला आहे? कामगारांच्या जीवनावर हा व्यापक परिणाम जागतिकीकरणामुळे झालेला आहे. त्यांचं जीवनमान जे आहे ते कमालीचं बदल त्याच्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते कसे त्यांच्या जीवनावरती ते परिणाम झालेला आहे ते आपण पाहणार आहोत. फेस द ग्रोइंग कॉम्पिटिशन. मोस्ट एम्प्लॉयर these days prefer to employ वर्कर्स फ्लेक्झिबली. म्हणजे जे कामगार जे आहेत ते फ्लेक्झिबली काम करू लागले, लवचिकतेने काम करू लागले. जशी गरज असेल उद्योजकांना त्या पद्धतीने ते काम करू लागले. दिस मीन्स वर्कर्स जॉब्स आर नो लॉंगर सिक्युअर. म्हणजेच आता कामगारांचं जे काही रोजगार आहे तो आता सुरक्षित राहिलेला नाही. लेट्स सी हाऊ द वर्कर्स इन द गारमेंट एक्सपोर्ट इंडस्ट्री इन इंडिया हॅविंग बिअर दिस प्रेशर ऑफ कॉम्पिटिशन्स. वस्त्र उद्योगामध्ये कसं याच्यामध्ये फरक पडलेला आहे याचं आपण उदाहरण पाहणार आहोत. लार्ज MNCs इथे पहा हे फॅक्टरीचे वर्कर आहेत फोल्डिंग गारमेंट फॉर एक्सपोर्ट. म्हणजेच एक्सपोर्ट करायचं इथून माल दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायचा आहे ते जे गारमेंट आहेत वस्त्र जे आहेत ते फोल्ड करतात. थ्रू ग्लोबलायझेशन हॅज क्रिएटेड अपॉर्च्युनिटी फॉर पेड वर्क फॉर द विमेन. द कंडिशन ऑफ एम्प्लॉयमेंट शोज दॅट वुमेन आर डिनाईड देअर फेअर शेअर ऑफ बेनिफिट. आणि म्हणून ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे त्यांना संधी मिळालेली आहे परंतु जे काही काम ते करतायत ज्या स्त्रिया काम करतात त्यांच्यावर त्यांची एम्प्लॉयमेंटची परिस्थिती त्यांच्यावर कशी आलेली आहे आणि म्हणून त्यांना जो काही वाटा अपेक्षित आहे जो आपण म्हणूया फेअर वाटा आहे तो त्यांना फायदा जो आहे तो त्या स्त्रियांना मिळालेला नाही. एक उदाहरण आहे त्या उदाहरणातून हे आपल्याला समजून येईल. लार्ज MNCs इन द गारमेंट इंडस्ट्री इन युरोप अमेरिका ऑर्डर देअर प्रोडक्ट फ्रॉम इंडियन एक्सपोर्टर्स. मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्या ज्याला बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणूया ज्या वस्त्र उद्योग व्यवसायामध्ये आहेत ते युरोप आणि अमेरिकेकडून हे ज्या MNCs आहेत ज्या युरोप आणि अमेरिकेमधल्या आहेत त्या ऑर्डर करत आहेत. बरोबर आहे. कुठून करत आहेत? इंडियन एक्सपोर्टर्स. भारतातील जे निर्यातदार आहेत त्यांच्याकडून त्यांची मागणी आहे की आम्हाला तुमच्या वस्त्र उद्योग जे आहेत तुमच्याकडे जे वस्त्र आहेत ते युरोप अमेरिकेकडे लोकांना हवे आहेत. सो द लार्ज MNC with the worldwide network look for the cheapest good in order to maximize their profit. आणि म्हणून MNCला काय पाहिजे की असं एक जाळं पाहिजे जगामध्ये की त्या जाळ्यामध्ये स्वस्तातल्या स्वस्त त्यांना वस्तू ही त्यांना मिळेल आणि त्याचे जास्तीत जास्त ते फायदा हे घेऊ शकतील. टू गेट दिस लार्ज ऑर्डर इंडियन गारमेंट एक्सपोर्टर ट्राय हार्ड टू कट देअर ओन कॉस्ट. आणि म्हणून एवढी मोठी ऑर्डर जी आहे युरोप अमेरिकेहून आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याची जी दे ट्राय टू कट देअर ओन कॉस्ट. स्वतःची जी किंमत आहे ती त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कसं? ॲज द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कॅनॉट बी रिड्यूस्ड. पण कच्च्या मालावर तर आपण काही करू शकत नाही त्याची किंमत कमी करू शकत नाही. मग काय केलं? एक्सपोर्टर्स ट्राय टू कट लेबर कॉस्ट. जी ज्याला आपण म्हणूया लेबरवरती होणारा खर्च आहे मजुरांवरती खरा होणारा खर्च आहे तो कमी केला. कसा? वेअर द अर्लियर अ फॅक्टरी यूज टू एम्प्लॉय वर्कर ऑन परमनंट बेसिस. नाव दे एम्प्लॉय द वर्कर ओनली ऑन टेम्पररी बेसिस सो दॅट दे नॉट हॅव टू पे वर्कर फॉर द होल इयर. पहिल्यांदा आपण पाहिलं की परमनंट वर्कर होते त्यांना वर्षभर पेमेंट करावं लागायचं. आता ह्या MNC ज्या आहेत भारतातल्या त्यांनी टेम्पररी स्वरूपात हे वर्कर घेतलेले आहेत. म्हणजे जेवढं काम असेल तेवढाच पगार, संपूर्ण वर्षासाठी पगार द्यायची गरज नाही. So workers also have to put in a very long working hours and work night shift on a regular basis during the peak season. आता ज्यावेळेस ज्याला म्हणूया आपण मागणी आहे तो पीक सीझन आहे त्यावेळेस जास्त वेळ काम करावं लागायचं कामगाराला नाईट शिफ्ट्समध्ये काम करायला लागायचं. बरोबर आहे. सो वेजेस आर लो वर्कर आर फोर्स टू वर्क ओव्हर टाईम टू मेक बोथ एंड मीट्स. आणि कमी पगार असल्यामुळे वर्कर काम मी जास्त करायचे ओव्हर टाईमही करायचे. बरोबर आहे. पण पगार मात्र कमी मिळायचा. वेल दिस कॉम्पिटिशन अमॉंग द गारमेंट एक्सपोर्टर हॅज अलाउड MNC टू मेक
large profit. Workers are denied their fair share of benefit brought about globalization. म्हणून जागतिकीकरणामुळे या स्पर्धेचा परिणाम हा कामगारांवरती झालेला आहे. त्यांना पगार हा अतिशय कमी मिळालेला आहे. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये ज्या काही ह्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी खूप सारा फायदा हा मिळवलेला आहे, परंतु कामगारांना त्यांचा जो काही शेअर आहे तो त्यांना दिलेला नाही. एक उदाहरण आहे गारमेंट वर्करचं. 35 years old Sushila has spent many years as a worker in a garment export industry of Delhi. दिल्लीची एक वस्त्र उद्योगाचा कारखाना आहे जिथे सुशीला ही 35 वर्षाची गृहिणी आहे जी काम करते, तिथे एक कामगार आहे. शी वॉज एम्प्लॉईड ॲज अ परमनंट वर्कर, entitled to health insurance, provident fund, overtime at a double rate when Sushila's factory closed in late 90s. आता पहा, परमनंट वर्कर असल्यामुळे सुशीलाला पूर्वी आरोग्याचा विमा होता, प्रॉव्हिडंट फंड होता, ओव्हरटाईम केला तर डबल रेटने पगार मिळायचा. परंतु सुशीलाची फॅक्टरी 1990 नंतर, म्हणजेच आपण म्हणूया लिबरलायझेशन ऑफ ट्रेड झाल्यानंतर बंद पडली. आफ्टर सर्चिंग अ जॉब फॉर 6 months शी फायनली गेट अ जॉब. 6 महिने जॉब शोधल्यानंतर एक जॉब मिळाला 30 kilometers away from where she lives. Even after working in this factory for several years, she is a temporary worker and earn less than half of what she was earning earlier. आता 30 किलोमीटर लांब जॉब मिळाला, टेम्पररी जॉब मिळाला, खूप पूर्वीपेक्षा कामही खूप करावं लागायचं, निम्मा पगार आता मिळतो आहे. सुशीला लिव्स हर हाऊस एव्हरी मॉर्निंग 7 days a week at 7:30 AM and return 10 PM. आणि म्हणून 7ही दिवस काम करते, सकाळी 7:30ला बाहेर पडते, माघारी 10:30च्या दरम्यान येते. अ डे ऑफ फ्रॉम वर्क मीन अ नो वेज. शी हॅज none of the benefit she used to get earlier. Factory closer to her home have wildly fluctuating orders and therefore pay even less. आता जर एखाद्या दिवशी गैरहजर राहिले तर त्याचा पगार त्याला मिळत नव्हता, आणि म्हणून जर ऑर्डरमध्ये कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम त्यांच्या जॉबवरती व्हायचा. त्यांना कमी जे वेतन आहे ते कमी जास्त प्रमाणात हे मिळत होतं. अशा पद्धतीने इंडियाचे जे काही उद्योजक आहेत त्यांच्यावरती परिणाम झालेला आहे. द कंडिशन ऑफ द वर्क अँड द हार्डशिप ऑफ द वर्कर डिस्क्राइब्ड अबोव हॅव बिकम अ कॉमन इन मेनी इंडस्ट्रियल युनिट अँड सर्व्हिसेस इन इंडिया. आत्ता जे आपण उदाहरणं पाहिले हे अशा अनेक उद्योजकांवरती, लहान लहान उद्योजकांवरती भारतामध्ये परिणाम हा झालेला आहे. सेवांवरती परिणाम झालेला आहे. मोस्ट वर्कर टुडे आर एम्प्लॉयड इन अनऑर्गनाइज सेक्टर. मोर increasing condition of work in the organized sectors have come to resemble the unorganized sector. Workers in organized sectors such as Sushila no longer get protection and benefit that they enjoyed earlier. आणि म्हणून MNC झाल्यानंतर बरेच जणांचे जॉब्स गेलेले आहेत, कंपनी बंद पडलेल्या आहेत. त्याचबरोबर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जसं कामगारांचं कामाबद्दल त्यांना विमा होता, रोज पगार मिळायचा, आठवड्याची सुट्टी मिळायची, हे सगळं बंद झालेलं आहे. टेम्पररी आता काम मिळत आहे आणि पगारही आता कमी मिळत आहे. सो देज आर दी हे परिणाम आहेत ग्लोबलायझेशनचे. आणि शेवटचा आपला मुद्दा आहे द स्ट्रगल फॉर फेअर ग्लोबलायझेशन. एक चांगल्या पद्धतीचं जागतिकीकरणासाठी काय संघर्ष करावा लागणार आहे. द अबोव एव्हिडन्स इंडिकेट दॅट नॉट एव्हरीवन हॅज बेनिफिटेड फ्रॉम द ग्लोबलायझेशन. People with education, skill, wealth have made the best use of the new opportunities. आता आपण वरचं जर उदाहरण पाहिलं की काही उद्योजकांना किंवा कामगारांना त्याचा परिणाम झाला नाही, परंतु ज्यांचं शिक्षण आहे, कौशल्य आहे, संपत्ती आहे, त्यांच्यासाठी ही एक संधी ग्लोबलायझेशन निर्माण झाली आहे. ऑन द अदर हँड देअर आर मेनी पीपल हू हॅव नॉट शेअर्ड द बेनिफिट. आणि भरपूर सारे इतर लोक आहेत ज्यांना या ग्लोबलायझेशनचा फायदा हा झालेला नाही आहे. सिन्स द ग्लोबलायझेशन इज नाव reality, the question is how to make globalization more fair. Fair globalization would create opportunity for all and also ensure that benefit of globalization are shared better. आणि म्हणून आपण असं म्हणूया की हे जे फेअर ग्लोबलायझेशन, आता आपण म्हणूया की एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की खरंच ग्लोबलायझेशन हे चांगलं आहे, फेअर आहे. आणि हे चांगल्याच पद्धतीचं जर ग्लोबलायझेशन काय करतं, हे लोकांसाठी एक संधी निर्माण करतं, सगळ्यांसाठी संधी निर्माण करतं. आणि
ग्लोबलायझेशन असं आपल्याला खात्री देतं की ग्लोबलायझेशनचे फायदे हे सगळ्यांना हे झाले पाहिजे. अशा पद्धतीने ग्लोबलायझेशन होतं आहे का खरंच? द गव्हर्नमेंट कॅन प्ले अ मेजर रोल मेकिंग दिस पॉसिबल. इट्स पॉलिसी मस्ट प्रोटेक्ट द इंटरेस्ट नॉट ओनली रीच द पॉवरफुल बट ऑल द पीपल इन द कंट्री. म्हणून गव्हर्नमेंटचा रोल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. एक चांगल्या पद्धतीचं जागतिकीकरण हे आपण म्हणूया हे झालं पाहिजे. गव्हर्नमेंटने असं धोरण ठरवलं पाहिजे की ज्याच्यामुळे सगळ्यांचं हित हे जपलं जाईल. फक्त श्रीमंताचं नाही किंवा जे काही ज्यांच्याकडे सत्ता आहेत, जे ताकदवान आहेत त्यांचंच नाही, आर्थिकदृष्ट्या जे बळकट आहेत त्यांचं नाही, तर संपूर्ण देशातील जनता आहे त्या जनतेच्या सगळ्यांचा फायदा होईल अशा पद्धतीचे धोरण हे शासनाने आखले पाहिजे. यू हॅव रीड अबाउट some of the possible steps that government can take. For instance, the government can ensure that labor laws are properly implemented and the worker get their right. आणि म्हणून हे आपण अतिशय महत्त्वाचं काम केलं पाहिजे की हे जे लेबर लॉज आहेत हे लेबर लॉज प्रत्येक MNCमध्ये त्याचा उपयोग हा केला पाहिजे आणि वर्कर्सला त्यांचे अधिकार हे मिळाले पाहिजे. सो इट कॅन सपोर्ट स्मॉल प्रोड्युसर्स टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स टिल द टाईम दे बिकम स्ट्रॉंग इनफ टू कॉम्पीट. जे स्मॉल प्रोड्युसर्स आहेत, जसं आपण स्मॉल प्रोड्युसर पाहिलं होतं कॅपॅसिटर तयार करणारा, बरोबर आहे ना, जो आत्ता पाहिला होता ना कॅपॅसिटर्स तयार करणारा, काय नाव होतं त्याचं, रवीचं. याच्यासारखे जे उद्योजक आहेत ते स्वतःची जोपर्यंत ते इम्प्रूव्ह करत नाहीत, परफॉर्मन्स चांगला देत नाहीत, तोपर्यंत त्यांना एक प्रकारे मजबूत अशा या स्थानिक आपल्या देशातील उद्योजकांना केलं गेलं पाहिजे. तर मग ते स्पर्धेमध्ये टिकू शकतील. इफ नेसेसरी द गव्हर्नमेंट कॅन यूज द ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट बॅरियर. आणि जर गरजेचं असेल त्यावेळेस गव्हर्नमेंटने हे जे काही ट्रेड बॅरियर्स आहेत, व्यापारात काही अडथळे आहेत, टॅक्स परकीय वस्तूवरती दुसऱ्या देशातील वस्तूवरती लावले पाहिजे. इट कॅन निगोशिएट ॲट WTO फॉर fairer rules and it can also align with the other developing countries with a similar interest to fight against the domination of developed country in the WTO. आणि म्हणून जेव्हा गरज असेल त्यावेळेस ट्रेड बॅरियर्स तयार करायचे, टॅक्स लादायचे आणि आपण सगळे जे काही विकसित देश आहेत जे आपल्या सर्वांचं हित सारखं आहे त्यांनी WTOमध्ये फाईट करायला पाहिजे की जे काही प्रभुत्व आहे विकसित राष्ट्रांचं ते त्यांच्या विरुद्ध आपण एक सगळ्यांचं हित जपण्यासाठी WTO बरोबर आपण एक सगळ्यांनी मिळून त्यांच्याबरोबर या विकसित राष्ट्रांबरोबर WTOमध्ये फाईट करायला पाहिजे. द पास्ट फ्यू इयर मॅसिव्ह कॅम्पेन and representation by people's organization have influenced important decision reflecting to trade and investment at the WTO. This has demonstrated that people also can play an important role in the struggling for fair globalization. म्हणून काही वर्षापासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कॅम्पेन निघत आहेत. ज्या लोकांच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटना ज्या आपल्या देशातील ज्या काही वेगळ्या संघटना आहेत त्यांनी चांगल्या मोहीम आखलेल्या आहे की मोठ्या प्रमाणात WTOचे दुष्परिणाम कसे भारतामध्ये होऊ नयेत आणि WTOचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल या पद्धतीने ज्या काही ह्या महत्त्वाचे डिसिजन सरकार कदा घेऊ शकेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या मोहिमा हे आखलेल्या आहेत. आणि म्हणून फेअर ग्लोबलायझेशन करण्यासाठी प्रत्येक देशामध्ये फेअर ग्लोबलायझेशन करण्यासाठी लोकांचीही भूमिका, लोकांनी केलेला संघर्ष हाही तितकाच महत्त्वाचा आहे. सो समिंग अपमध्ये आपण पाहूया कसे लोकांनी पाहते नो न्यू लिबरलायझेशन कसे संघटित करतात, डेमॉन्स्ट्रेशन करत आहेत WTOच्या विरोधात हाँगकाँगमध्ये 2006मध्ये. या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, प्रेझेंट फेज ऑफ ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ रॅपिड इंटिग्रेशन ऑफ कंट्रीज. वेगवेगळ्या देशांचं एकत्रीकरण म्हणूया ग्लोबलायझेशन म्हणजेच. आणि हे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस ग्रेटर फॉरेन ट्रेड अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर झाली तर MNCs तिथे स्थापन होऊ शकतात आणि MNC प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन. आणि म्हणून MNC कुठं स्थापन होतील, जिथे त्यांना चीपमध्ये लँड मिळेल, बरोबर आहे, किंवा मशिनरी मिळतील, प्रोडक्शनची कॉस्ट कमी असेल अशा ठिकाणी ते सुरू होतील. आणि म्हणून टेक्नॉलॉजीज, ITs, these are the important factors that enable us for the globalization. महत्त्वाची भूमिका हे पाडतात. त्याचबरोबर लिबरलायझेशन ट्रेड
मुक्त व्यापार याच्यामुळे ही ग्लोबलायझेशन आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात जे काही बॅरियर्स होते ते बॅरियर्स ट्रेड बॅरियर्स जे आहे देशाने काढून टाकल्यामुळे मुक्त व्यापार हा प्रत्येक देशामध्ये हा सुरू झाला. या देशातील वस्तू त्या देशामध्ये ही ज्ञान सुरू झाली. त्याचबरोबर WTOने डेव्हलपिंग कंट्रीजवरती प्रेशर्स आणलेलं आहे की तुमचे जे ट्रेड्स आहेत, व्यापार जो आहे तो मुक्त करा म्हणून. आणि म्हणून ग्लोबलायझेशनचे जे बेनिफिट्स आहेत ते ग्लोबलायझेशन बेनिफिट वेल ऑफ कन्झ्युमर्स अँड ऑल प्रोड्युसर्स विथ द स्किल्स, एज्युकेशन्स अँड वेल्थ. ग्लोबलायझेशनचे हे जे काही फायदे आहेत ते जे चांगले ग्राहक आहेत, श्रीमंत ग्राहक आहेत, त्याचबरोबर जे छोटे छोटे उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य आहे, ज्यांच्याकडे शिक्षण आहे, संपत्ती आहे, अशा सगळ्या लोकांसाठी याचा ग्लोबलायझेशनचा फायर हा झालेला आहे. आणि म्हणून प्रत्येक देशाने फेअर ग्लोबलायझेशन करण्यासाठी हे प्रयत्न केले जावे जेणेकरून सगळ्यांना ग्लोबलायझेशनचा फायदा हा होणार आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.